सातत्य व संयमाने आश्रमशाळा शिक्षकांच्या प्रश्नांसाठी जे प्रयत्न करता येतील ते सर्व प्रयत्न मी प्रामाणिकपणे करीत असून आश्रमशाळेची वेळ बदलविण्याबाबत तसेच काम नाही वेतन नाही हा शासन निर्णय रद्द करण्याबाबत मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब व आदिवासी विकास मंत्री राजेंद्र गावित साहेब यांच्यासोबत चर्चा झाली असल्याचे मत शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष डॉक्टर सौ संगीताताई शिंदे यांनी व्यक्त केले आहे। श्री संतोष राऊत व श्री साहेबराव मोहाळ यांचे नेतृत्व व मार्गदर्शनाखाली अप्पर आयुक्त कार्यालय अमरावती येथे आज संपन्न झालेल्या एकदिवसीय धरणे आंदोलनादरम्यान शिक्षक बांधवांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या। यावेळी व्यासपीठावर संघटनेचे राज्याध्यक्ष श्री संतोष राऊत, श्री साहेबराव मोहाळ, विभागीय सचिव श्री सानप सर, पांढरकवडा प्रकल्प अध्यक्ष श्री राजेश उगे, विभागीय अध्यक्ष श्री सचिन खंडारे, पांढरकवडा प्रकल्प अध्यक्ष काझी सर, श्री सुरेश भारसकळे, श्री प्रशांत गोफणे, श्री सचिन अजिंकर, श्री सचिन मोहिते, साळुंके सर, जाधव सर, वरभे सर, देशकर सर यासह पांढरकवडा, अकोला, धारणी, कळमनुरी व औरंगाबाद प्रकल्पातील शिक्षक बांधव व भगिनी उपस्थित होत्या। आश्रमशाळा वेळ, काम नाही वेतन नाही, शासन निर्णय, नियमित पहारेकरी वेतनवाढी रोखण्याचा शासन निर्णय रद्द करणे, आश्वासित प्रगती योजना, DCPSचे NPS मध्ये रूपांतरण, 2005 पूर्वी जाहिरात पण नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन हे प्रश्न आश्रमशाळांचे कळीचे मुद्दे आहेत। आश्रमशाळेची वेळ बदलविल्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे। आश्रमशाळेची वेळ पूर्ववत 11 ते 5 न केल्यास वेळ पडल्यास शाळा बंद आंदोलनात सुद्धा तयार राहा असे आवाहनही डॉक्टर सौ संगीताताई शिंदे यांनी उपस्थित शिक्षक बांधवांना केले आहे। जनमत लाईव्ह न्यूजसाठी चांदूर बाजारमधून मयूर खापरे यांची रिपोर्ट।